हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू डे ब्लॉग्स. आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांत होती आणि संक्रांती म्हटली तर पतंग उडवायचं हा सण असतो. आणि सृजितने पण एक पतंग घेतली आणि उडवायचं बघत होता, पण एवढी मोठी पतंग त्याला काही जमली नाही. इकडे काकूने छान अशी रांगोळी काढली होती हळदी कुंकाची. एवढी मोठी पतंग सृजितला काही उडवणं जमलीच नाही. शेवटी त्याच्याकडून ते फाटून गेली. नंतर मग दुसरी पतंग घेऊन आलो आणि सृजितने उडवायचा प्रयत्न केला. आकाशामध्ये एवढ्या साऱ्या पतंगा होत्या, खूप छान वाटत होतं ते बघून. आणि पतंग घेऊन दिले होते आणि मलाच कामी लावलं पतंग उडवायला. उडी उडी जाए दिल की पतंग उडी उडी जाए या गाण्यावर तो डान्स पण करू लागला. नंतर आम्ही पतंगची आरती पण केली. बघा तुम्ही. पतंग उडवायचे खूप सारे प्रयत्न सृजितने ट्राय केले. नंतर मग स्वयंपाक बनवायला घेतला आणि आमच्या आईने इथे भाजी करून ठेवली होती आणि कणिक पण भिजून ठेवली होती. मग असं कणिक भिजवलेले आणि फक्त पोळ्या करायचे असले आणि हे असं सर्व रेडी असलं तर कोणाला आवडणार, म्हणून मी पण मस्त झटपट अशा पोळ्या करून घेतल्या. नंतर मग सुगडे पुजायचे होते, ते करण्यासाठी पटापट स्वयंपाक आटपून घेतला. आणि नंतर मग वालाची शेंगा नव्हत्या घरी, म्हणून शेजारी वाल होता तर त्याच्या शेंगा तळून आणल्या सुगडे पुजायला. छान अशी देवपूजा केली आणि सुगडे पुजून घेतले. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.